नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर। जिल्हा परिषद पदभरतीबद्दल अतिशय आनंदाची बातमी तुम्हा सर्वांसाठी असणार आहे। महत्त्वाचं नवीन परिपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा 24/7। त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉइन करू शकता, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल, ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणाहून माहिती मिळत राहील। हे 7 जून 2024 चं परिपत्रक आहे। 8 तारखेला आपल्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। हे जे पत्र आहे ग्रामविकास विभागाने IBPS कंपनीचे जे असोसिएट हेड आहे त्यांना पत्र देऊन कळवण्यात आलेलं आहे। तुमच्या राहिलेल्या 3 जिल्ह्यांच्या ज्या परीक्षा होणार नव्हत्या त्याबाबत माहिती दिलेली आहे। काय म्हटलंय, विषय असा आहे की जिल्हा परिषद गट सरळ सेवा पदभरती 2023 रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेतील उर्वरित संवर्गाच्या परीक्षा घेण्याबाबत, म्हणजेच याचाच अर्थ काय की रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेच्या आता परीक्षा होणार आहेत। याबाबत या पत्रामध्ये माहिती देण्यात आली आहे। निवडणूक आयोगाकडून या परीक्षा घेण्यासाठी आक्षेप नाही अशा पद्धतीने माहिती कळवलेली आहे। तुमच्या परीक्षा आता होणार आहेत आणि ही काय मी माझ्या मनाने माहिती देत नाही। यामध्ये जे पत्रामध्ये जे नमूद केलेले आहेत वाक्य, त्याच वाक्यांबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। काय म्हटलंय, महोदया, बिगर पेसा क्षेत्रातील 21 जिल्हा परिषदांच्या आरोग्य सेवक पुरुष 40%, आरोग्य सेवक पुरुष 50%, हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी, आरोग्य सेवक महिला व कंत्राटी ग्रामसेवक या 4 संवर्गांच्या परीक्षेचे वेळापत्रक यापूर्वी जाहीर करण्यात आले आहे। तुम्हाला जर हा PDF पुन्हा एकदा वाचायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी हा PDF देऊन देईन। तथापि रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या बिगर पेसा जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये कोकण विभाग, पदवीधर, विधान परिषद निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू झालेली असल्याने रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेच्या परीक्षा केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर घेण्यात येईल असे आपणास उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 च्या पत्रान्वये कळविण्यात आले होते। तर बघा मित्रांनो, जिल्हा परिषद रायगडने त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर आधी संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं। त्यानंतर निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याबाबतचे एक सूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली होती। ती अशा पद्धतीची होती, तुम्ही पाहिलीच असेल मित्रांनो। या ठिकाणी अशा पद्धतीने माहिती देखील देण्यात आलेली होती की तुमच्या परीक्षा आरोग्य सेवक पुरुष 40%, आरोग्य सेवक पुरुष 50%, हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी, आरोग्य सेवा महिला व कंत्राटी ग्रामसेवक या पदाच्या परीक्षेचे वेळापत्रक जे जाहीर करण्यात आले आहे त्यानुसार जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये कोकण विभाग, पदवीधर, विधान परिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे। त्यामुळे रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेच्या परीक्षा निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर घेण्यात येईल अशा बाबतची ही सूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली होती। आणि या सूचनेसोबत हे अशा पद्धतीचंच जे आता आपण पाहतोय की असोसिएट हेड जे आहेत IBPS कंपनीचे त्यांना ग्रामविकास विभागाकडून पत्र देऊन कळवण्यात आलं होतं की परीक्षा घेण्यात येऊ नये, उर्वरित संवर्गाच्या परीक्षा न घेण्याबाबत। तर आता अशा पद्धतीचं पत्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे की या जिल्हा परिषदेच्या परीक्षा आता घेण्याबाबत लवकरच तात्काळ त्यावर कारवाई देखील करावी अशा पद्धतीचे हे पत्र त्यांनी ग्रामविकास विभागाने असोसिएट हेड जे आहेत IBPS कंपनीचे त्यांना देऊन कळवण्यात आलेले आहे। त्यानंतर पुढे काय म्हटलंय, उपरोक्त संदर्भ क्रमांक 2 अन्वये भारत निर्वाचन आयोगाने आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 3 जिल्हा परिषदांमध्ये परीक्षा घेण्यास आक्षेप नसल्याबाबत कळवले आहे। तर बघा मित्रांनो, निवडणूक आयोगानं ही परीक्षा आदर्श आचारसंहितेमध्ये घेण्यास कसलीही अडचण नसल्याबाबत कळवलेलं आहे। त्यामुळे आता तुमच्या परीक्षा ह्या होणार आहेत मित्रांनो। सबब उपरोक्त नमूद 3 जिल्हा परिषदांसह सर्व 21 बिगर पेसा जिल्हा परिषदांमध्ये उर्वरित संवर्गांच्या परीक्षा दिनांक 10 जून 2024 पासून घेण्यात आवश्यक कार्यवाही तात्काळ करावी ही विनंती अशा पद्धतीचे हे पत्र ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडून असोसिएट हेड IBPS कंपनी मुंबई यांना देऊन कळवण्यात आलेलं आहे। त्यासोबतच सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जे असतात त्यांना देखील देण्यात आलेलं आहे। सध्या ज्या तुमच्या 10 जून 2024 पासून परीक्षा आयोजित करण्यात आलेल्या आहे त्यानुसारच तुमच्या परीक्षा आता होणार आहे। तर हे जे परिपत्रक आहे बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलेलं असेल, पण ऑफिशियल वेबसाईटवर या परीक्षा होणार आहेत की नाही याबद्दल ऑफिशियल पत्र कोणत्याही प्रकारे प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही। आजच्या तारखेमध्ये ही माहिती यायला पाहिजे मित्रांनो। जर आली तर तुमच्यापर्यंत नक्की शेअर करेल। परीक्षा होतील की नाही ज्यावेळेस ऑफिशियल वेबसाईट वरती माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल। परंतु हे जे परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे त्या परिपत्रकावरून एवढंच आपल्याला सांगायचं होतं की मित्रांनो तुमच्या परीक्षा आता होणार आहेत। या परीक्षांबाबत ग्रामविकास विभागानेच IBPS कंपनीच्या असोसिएट हेडना माहिती देऊन कळवलेलं आहे। सध्या मित्रांनो या पत्रामध्ये तर म्हटलेलं आहे की जिल्हा परिषदांमध्ये परीक्षा घेण्यास
करण्यास आक्षेप नसल्याबाबत भारत निर्वाचन आयोगाने आदर्श आचारसंहितेबाबत कळवलेलं आहे। आता या बाबतीत कुठल्याही प्रकारे ऑफिशियल वेबसाईटवर माहिती प्रसिद्ध झालेली नाही। ज्यावेळेस तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होतील किंवा मित्रांनो जसं ऑफिशियल वेबसाईटवरती परिपत्रक येईल तशी माहिती तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल। तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं अतिशय गरजेचं होतं। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।